Good morning, friends. Welcome. Okay. In last week, we have discussed how to use log table. Okay. In today's lecture, we have solved some examples by using log table. ठीक आहे. आणि उद्याच्या क्लासमध्ये आपण आपला जो वे ऑप्टिक्सचा शेवटचा पार्ट आहे तो कंटिन्यू करू. ठीक आहे. राईट. ओके. चलो. सीएल मित्रांनो काय काय दिले पहा. चला फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व एक मल्टिप्लिकेशन घेऊ सुरुवातीला. ठीक आहे. राईट. 9 into 1.169 मित्रांनो मल्टिप्लिकेशन आपल्याला सॉल्व करायचं बाय युजिंग लॉग. कसे करणार सीएल काय करायचं व्हॅल्यूज मारायची व्हॅल्यूएशन कोड परीक्षा पण असं करायचा. आता आपल्याकडे रूल्स आहे. रूल्स मी परत लिहितो का. जर लॉग मध्ये a into b असेल तर log a plus log b करायचं. ठीक आहे. जर लॉग मध्ये a by b असेल म्हणजे भागाकार असेल log a minus log b करायचं. जर log of a चा पॉवर n असेल तर n log a करायचं. लक्षात हे तीन रूल्स महत्वाचे बॉक्स करून घ्या. ठीक आहे. आता मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन दिले. समजा याला a म्हणा आणि याला b म्हणा. log a plus log b करायचं. ठीक आहे. दोघांचं लॉग घेऊन त्याची ऍडिशन करायची. अलग लक्षात. मग तुम्हाला मी कालच्या मागच्या वीक मध्ये सांगितलंय की याचा लॉग कसा पाहिजे. सुरुवातीला पाहायची किंवा दिलेली संख्या एक पेक्षा मोठी आहे का लहान आहे. एक पेक्षा मोठी आहे. ठीक आहे. चला सो दिस व्हॅल्यू इज मोर दॅन 1. नो प्रॉब्लेम. व्हॉट इज द रूल फॉर कॅरेक्टरिस्टिक. The rule for characteristic is n minus 1. The rule for characteristic is n minus 1. What is n? Number of digits which are left to decimal. Decimal च्या left side ला असलेले digits 1 2 3. So total how many digits are there? Friends, 3 digits are there. So what is the characteristic? 3 minus 1 2. So इथे लिहायचं 2 आणि पॉइंट. तुम्ही मित्रांनो याचा लॉग पाहत असले characteristic आला 3 minus 5 डेसिमलच्या लेफ्ट साइडला 3 डिजिट आहे. 3 मध्ये गेला 2 राहिले 8 मग आता मित्रांनो हा डेसिमल इथे विसरायचा आणि 2 पार्ट करायचे म्हणाले लाईक 43 चा 2 आणि 9 मध्ये आपल्याला पाहायचं लॉग. 43 चा 2 आणि 9 मध्ये पहा बरं. 43 चा 2 आणि 9 मध्ये पहा बरं. येस सी हियर 43 कुठे आहे. इथे आहे 43. 43 चा मित्रांनो 2 आणि 9 मध्ये 43 चा 2 मध्ये किती आहे 6355 आणि मित्रांनो 9 मध्ये किती आहे दॅट इज 9. सो 6355 प्लस 9. ओके. इथे लिहून टाकू. 6355 प्लस 9 मित्रांनो किती 9 पासून विचारायचे 3 63 64. व्हॉट इज 63 64. आता मित्रांनो याचा लॉग पाहिजे. परत डेसिमलच्या लेफ्ट साइडला किती 1 1 मधून 1 गेला 1 मधून 1 गेला 0. परत ऍडिशन पण विसरायचा. 11 6 आणि 9 मध्ये तुम्ही नसेल 5 चं काय करायचं. पाचवा डिजिट जर 5 पेक्षा मोठा असेल तर अगोदरच्या डिजिट मध्ये ऍड करायचं. अदरवाइज नाही. 5 किंवा 5 पेक्षा मोठा. इथं 2 आहे 5 पेक्षा लहान आहे त्याला सोडून द्यायचं. ठीक आहे. राईट. मग 11 चा 6 9 मध्ये पाहायचं. ठीक आहे. राईट. 11 चा 6 मध्ये पहा बरं. इथं 11 आहे. सापडला मित्रांनो 11 दिसतो का 11. ठीक आहे. इकडे पहा 11 चा व्हॉट इज 6 आणि 9 मध्ये. हे 11 चा 6 मध्ये किती आहे रे 0645 आणि 9 मध्ये किती आहे मित्रांनो 34. 0645 आणि 34.
आलं 0645 प्लस 34 मग 5 आणि 4 9 4 आणि 3 7 6 आणि 0 0679 व्हॉट इज 0679 तो तिथे मित्रांनो आता दोघांचे मल्टिप्लिकेशन असेल कोणता रूल वापरायचा फर्स्ट ऍडिशन ठीक आहे या दोघांची बेरीज करा काय 9 4 13 3 चला एक 7 7 4 चला एक 7 4 10 0 चला एक 7 आणि हा 0 मित्रांनो 7043 चा अँटीलॉग आपण पाहिजे ओके आणि हाऊ टू सी अँटीलॉग सीएम हा तुम्हाला दिसते का रे अँटीलॉगरिथमचं पेज ठीक है राइट मित्रांनो 70 चा 4 मध्ये एंटी-लॉग पाहिजे यहाँ पे 0.70 मिल गया क्या 0.70 यस ओके वेरी गुड तो 0.70 चा 4 आणि 3 मध्ये तो फ्रेंड्स यहाँ पे 4 है और आगे 3 है सो 5062 बिकॉज 50 58 आहे आणि त्याच्यामध्ये 3 मध्ये मित्रांनो पुढे 4 आहे सो 50 62 50 58 प्लस 4 मित्रांनो 50 58 प्लस 4 तो 50 62 लक्षात 5260 सॉरी 5062 तो तिथे लिहायचा आणि कॅरेक्टरिस्टिक द्याला 0 सॉरी अँटीलॉग बघितला आपण सॉरी 50 62 आता कॅरेक्टरिस्टिक 0 आहे मित्रांनो 0 मध्ये पुन्हा ऍड करा 1 1 पुढे जाऊन पॉइंट व्हॉट इज 5.062 5.062 that is your answer sorry अरे सॉरी एडिशन चुकली आपली सॉरी मल्टिप्लिकेशन है ना 2 4 3 3 चले 7 7 2 4 चले 5 10 चले 7 ओके इथे 2 आहे सॉरी बोलताय हां ठीक आहे आणि मग याच्या आधी लावायला आता मित्रांनो 2 मध्ये ऍड करा 3 3 डिजिट पुढे जाऊन पॉइंट सो 432.9 गुणिले 1.1692 चा मल्टिप्लिकेशन येईल 506.2 व्हॉट इज 506.2 ओके सर्व डिस्टर्ब झालं का चला ओके सेकंड आता डिव्हिजनचं सॉल्व नोट करून घ्या हा इकडे इकडे घेऊ डिव्हिजनचं चला सेकंड सेकंड पहा divided by 0.0009852 divided by 3.15 आता हे डिव्हिजन कसं करायचं फ्रेंड्स हियर हाऊ टू फाइंड दिस डिव्हिजन पण तो व्हेरिएशन आणि व्हेरिएशन ओके याचा लॉग पाहिजे मित्रांनो आता मला सांगा दिस व्हॅल्यू इज मोर दॅन 1 और लेस दॅन 1 सर इट इज लेस दॅन 1 ओके अगर लेस देन 1 होता है व्हाट इज द रूल फॉर कैरेक्टरिस्टिक n plus 1 what is the rule for characteristic n plus 1 what is n number of zeros which are right to decimal and left first non zero digit that's also independent zero पहिला non zero digit चा डावीकडील zero मोजायचा how many 3 3 plus 1 4 4 च्या डोक्यावर एक आडवी रेष द्यायची तरी बा ओके बा मित्रांनो सर्व झिरो विसरायचे आणि 98 चा 5 मध्ये लॉक आहे व्हाट इज 98 चा 5 मध्ये लॉक आहे पहा 98 चा 5 मध्ये किती सो हियर 98 चा 5 मध्ये लॉक किती
98 कुठे आहे? इथे आहे 98. 98 चा 5 मध्ये किती मित्रांनो? व्हॉट इज 5? सो दिस this is 5. 9934. What is 9934? प्लस पुढे मेन डिफरन्स किती आहे मित्रांनो? 98 चा 5 मध्ये बघितलं आपण. 98 चा 5 मध्ये 9934. त्याच्या पुढे मेन डिफरन्स मध्ये 2 आहे आणि 2 मध्ये 1 दिली. म्हणजे इथे ऍड करा. What is 99? What is 9935? तो तिथे आहे. आता मित्रांनो खालचा मला सांगा दिस व्हॅल्यू मोर दॅन 1? यस सर इट इज मोर दॅन 1 बिकॉज इट इज 3 पॉइंट. ओके अभी इस पे रूल n माइनस 1 का है. ओके डेसिमल च्या डिफिशिएंट 1 डिजिट है 1 पण नोट केला 0 मित्रांनो यहाँ पे 0 लिखने का. ठीक है हां 31 का 5 2 में दे. व्हाट इज 31 चा 5 2 मध्ये log 5. व्हाट इज 31 चा 5 2 मध्ये? हां 31 चा 5 मध्ये किती आहे रे? 4983 मित्रांनो आणि 2 मध्ये किती आहे? 3. सो 4986. व्हाट इज 4986? आता डिव्हिजन असल्यामुळे सेकंड वजाबाकीचा. व्हाट इज सबट्रॅक्शन? मित्रांनो किती होईल? 15 × 6 9 राहिले. 12 × 8 4 राहिले. 12 × 8 4 राहिले. इथे राहिले 18 × 9 राहिले आणि इथं 8 राहिले 4 राहिले आणि 12 × 0 12. लक्षात परत एकदा पहा. 15 × 6 9 राहिले. इथला 12 × 4 राहिले. 18 × 9 राहिले. इथला 8 × 4 4 राहिले. 12 × 0 12. अभी इसका एंटीलॉग देखिए. 0.49 चा 49 मध्ये एंटीलॉग पाहिजे. दिसत नाही सॉरी. हां 0.49 चा 49 मध्ये एंटीलॉग. तर मित्रांनो 0.49 कुठे आला? 0.49 हां यहाँ पे देखो 0.49. 0.49 चा 4 आणि 9 मध्ये. 4 मध्ये किती आहे? हां 3119 आणि त्याच लाईनला 9 मध्ये किती आहे? 6. तर मित्रांनो 3125. व्हाट इज 3125? अभी बार 4 आहे मित्रांनो. बार 4 म्हणजे आहे त्या डिजिट पासून 4 लेफ्टचा डेसिमल द्यायचा. म्हणजे किती होईल? 0.0003. What is 0.0003125? बरोबर 0.0003125 that is the law. अशा वेळेस काय करायचं मित्रांनो? याची सोप्या भाषेत द्यायची. सरळ सरळ 3 पॉइंट देऊन टाका आणि पॉवर लिहून टाका. सो व्हाट इज 3.125 into 10⁻⁻⁴ क्या होगा? 3.125 into 10⁻⁻⁴. That is the correct answer. मित्रांनो या दोघांचा डिव्हिजन किती? 3.125 into 10⁻⁻⁴ आलं 3.125 into 10⁻⁻⁴. व्हेरी गुड करेक्ट. लिहून घ्या. चला पुढचं एक्झाम्पल घेऊ तिसऱ्या रूलवर. मग साइन कॉस टॅन चे काही एक्झाम्पल घेऊ. Okay, is it over? Yes. Take the third example. मित्रांनो थर्ड एक्झाम्पल घ्या. What is log? Solve the result. क्यूब रूट पाहिजे. 492.3 चा क्यूब रूट. मित्रांनो असा विचार केला खूप डिफिकल्ट आहे सॉल्व करायचं क्यूब रूट.
लॉगने इझिली होऊन जाईल सीएल काय बोल रहा है अगर लॉग चा पावर ए चा पावर m होता है m log a लिखेगा फिर m की पावर यहाँ पे पावर कितना है 1/3 1/3 into 1/3 into this लक्षात ओके चलो तो मित्रांनो काय आहे चला यूज करा the rule log of 492.3 चा पावर 1/3 equal what is 1/3 into log of what is 492.3 1/3 into log of 492.3 नंतर त्याचा लॉग बघ कसं कॅरेक्टरिस्टिक किती पहा कॅरेक्टरिस्टिक किती डेसिमलच्या लेफ्ट साइडला 3 डिजिट आहेत 3 मधून एक गेला 2 ठीक आहे हा सो व्हाट इज 1/3 into 2 पॉइंट हा हा डेसिमलच्या लेफ्ट साइडला 3 डिजिट आहेत 3 मधून एक गेला 2 2 पॉइंट 49 चा 2 3 मध्ये लॉक पहा 49 चा 2 3 मध्ये लॉक पहा येस व्हाट इज 49 49 चा 2 आणि 3 मध्ये मित्रांनो 2 ला किती 6920 आणि 3 ला किती 6923 व्हाट इज 6923 सो सी हा आलं आता याला डिवाइड करा मित्रांनो 3 ने डिवाइड करा काय होईल हा 3 8 24 उरले 2 29 3 27 उरले 2 22 23 उरला 1 13 3 12 3 12 आलं आता मित्रांनो याचे अँटी ओके व्हाट इज याचा अँटीलॉग घे अँटीलॉग 0.89744 0.89744 0.89 चा 74 मध्ये आता जो लास्ट डिजिट आहे तो 5 पेक्षा लहान आहे मित्रांनो 0.89 74 मध्ये अँटीलॉग पहा 0.89 चा 0.89 चा 7 आणि 4 मध्ये 0.89 चे 7 मध्ये किती आहे मित्रांनो 7889 आणि 4 मध्ये 4 सो सॉरी 79 चा 7 आणि 4 मध्ये 7 आणि 4 मध्ये किती आहे 7 9 7 16 7 7896 मित्रांनो व्हाट इज 7896 7896 अभी कैरेक्टरिस्टिक कितना है 0 0 में 1 ऐड करो और 1 डिजिट के बाद दे दो पॉइंट ये हो तो 7.896 म्हणजे मित्रांनो 8 चा वर्ग 64 आणि 64 गुणिले 8 48 जवळपास 492 बरोबर आलं करेक्ट या पद्धतीने मित्रांनो क्यूब रूट करायचं सो व्हाट इज द आन्सर मॅपिंग टू आन्सर 7.896 व्हाट इज 7.896 ठीक आहे राइट नोट करून घ्या लागलीच आता काय करू आपण cos sin tan त्याची काही एक्झाम्पल सॉल्व ओके हा चला पुढे जाऊ हा सॉल्व sin 32 degrees 8 upon sin 90 degrees 16 मित्रांनो डिवीजन आपल्याला सॉल्व करायचं हा sin 32 degree 6 मिनिट आणि sin 19 degree 16 मिनिट कसं करायचं तर आपल्याकडे तुम्हाला मी सांगितलंय हाऊ टू
नॅचरल कॉस, नॅचरल साइन आणि नॅचरल टॅन कसं यूज करायचं अतिशय महत्वाचं आहे. क्लिअर, राईट. पहिले आता सर्वात पहिले काय करा सर्वांनी, अँटीलॉगच्या पुढे जर तुम्ही गेलात तर मित्रांनो इथे नॅचरल साइन दिले, 2 पेज आहेत, उसके आगे कॉस के 2 पेज है और उसके आगे जो टॅन है उसके 2 पेज है. एकूण 6 पेज आहेत मित्रांनो, साइनचे 2, कॉसचे 2 आणि टॅनचे 2. ठीक आहे, राईट. आता इथं दोन्हीला साइन साइन दिली, दोघांचा रेशो आहे. मग आता आपण काय करायचं, साइन 32च्या 6 मिनिट मध्ये पाहायचं, 32 डिग्रीचा 6 मिनिट मध्ये. मग नॅचरल साइन कुठे आहे पहा, चला ये आ गया नॅचरल साइन. 32 डिग्री का 6 मिनट में देखो क्या होता है, व्हाट इज 32 डिग्री, हाँ 32 डिग्री 6 मिनिट, व्हाट इज 6 मिनिट, यस सॉरी 32 डिग्री 6 मिनिट पाहिजे, सॉरी. मित्रांनो पहा 32 डिग्री आणि 6 मिनिट दॅट इज 5314, 5314. ठीक आहे, राईट. मित्रांनो 32 डिग्री 6 मिनिट व्हॅल्यू आली 0.5314 आलं, 0.531. परत एकदा सांगतो पहा, 32 डिग्री 6 मिनिट नेचुरल साइन में जा, यहाँ पे है 32 डिग्री और 6 मिनिट यहाँ पे है, दैट इज 5388, सॉरी हे झालं 36 मिनिट, सॉरी 6 मिनिट पाहिजे आपल्याला. मग 32 डिग्रीचं 6 मध्ये मित्रांनो दैट इज 5314, 5314. ठीक आहे, राईट. चला आता 19 डिग्री 16 मिनिटचं किती येईल पहा, 19 डिग्री 16 मिनिट, तो सी दिस इज 19 डिग्री आणि 16 मिनिट किती येईल मित्रांनो, 16 मिनिट नाहीत आपल्याला, 12 मिनिट आहे आणि प्लस 4 मिनिट ऍड करायचे. तर 19 डिग्री 12 मध्ये किती आहे मित्रांनो पहा, दॅट इज 3289, व्हाट इज 3289 आणि प्लस पुढे 4 दॅट इज 11. म्हणजे मित्रांनो सरळ सरळ काय म्हणणार आपण 3300, कारण 32 89 प्लस 11 33 होईल, 3300 सरळ सरळ 0.3300. आता याचं डिव्हिजन सॉल्व्ह करायचं आपल्याला, सरळ सरळ याचं डिव्हिजन कसं सॉल्व्ह करायचं, उभी रेष आडवी रेष, सरळ सरळ. ओके चलो इसका कैरेक्टरिस्टिक 1 पॉइंट कसं काय, 1 पॉइंट कसं का कोण सांगेल का सर, दिस व्हॅल्यू इज लेस दॅन 1 and there are no zeros to the right of decimal and left of portion of 0 digit, so n equal to 0. 0 plus 1 1, 1 च्या डोक्यावर बार द्या मित्रांनो, सो बार 1 ठेवला मी. ठीक आहे, आता 53 चा 1 4 मध्ये लॉग पाहिजे, व्हाट इज 53 चा 1 4 मध्ये लॉग पहा, सी 53 चा 1 4 मध्ये लॉग पहा. ठीक आहे, चलो ओके. 53 चा 1 4 मध्ये किती मित्रांनो, सो 53 चा 1 4 मध्ये, यस 53 चा 1 मध्ये किती मित्रांनो 72 51 आणि 4 मध्ये किती 4. ओके, सो 72 55, 72 55. ठीक है, राइट. हाँ, अभी इसका नीचे का क्या होता है, सेम कैरेक्टरिस्टिक बार होना आता है. ओके, अभी यू हैव टू सी 0.33 in 0 0. So मित्रांनो 0.33, you can see 0.33, sorry 0.33 is not there, only 33 you have to see 0. So let us see the 33 and where it is 0, that is 5185. What is 5185? You have to write. Right. I will write it subtract. ठीक है, राइट. 5 के बाद फिर 0, 15 में काट दिए, व्हाट इज 15 में काट दिए, सब राइट. ठीक है, ओके, सॉरी 0 रहेगा, सब ऊपर फिर 2 बैठ गए. मित्रों देखो बात सब्ट्रैक्शन की महत्वाची है. ये 12 में -1 प्लस 1 0, ये हो रहा है 0. अभी इसका एंटीलॉग देखिए. ठीक है, तो 0.20 चा 7 मध्ये एंटीलॉग, हां 0.20 चा 7 मध्ये एंटीलॉग, दैट इज 1611. व्हाट इज 1611? हां, कैरेक्टरिस्टिक 0 आहे, 0 मध्ये 1 ऐड करा, 1 1.11, दैट इज हाउ मच 1.611, 1.611. ठीक है, राइट. ओके, तो मित्रांनो
दॅट इज युअर आन्सर. लक्षात अतिशय महत्वाचं एक्झाम्पल आहे, नोट करून घ्या. आता नॅचरल कॉस साइन टॅनचे इन्व्हर्स प्रॉब्लेम घेऊ. असं जे कॉसचं एक्झाम्पल घेऊ पहा. हाँ ओके चलो नेक्स्ट एग्जांपल क्या मिलेगा. व्हाट इज cos of check you 32 degree 6 minute upon cos of 19 degree 16 minute. हाँ मित्रांनो आता नॅचरल कॉस करा पहा. नॅचरल कॉस ये होगा साइन. अभी नॅचरल कॉस निकालो. 32 डिग्री का 6 मिनट में देखो. 32 डिग्री का 6 मिनट में व्हाट इज देयर. 32 डिग्री यहाँ पे 6 मिनट कहाँ पे है. सॉरी डायरेक्ट 6 मिनट ना. ओके 8471. व्हाट इज 8471 यहाँ पे. हाँ 19 डिग्री ते 16 मिनिट. 16 मिनिट नाहीत आपल्याकडे 12 मिनिट आहे. चला 19 डिग्रीचं 12 मिनिट पहा. हाँ ते 12 मिनिट. What is 12 minute? 9444. What is 9444? मायनस का मायनस मित्रांनो. कारण का 12 मिनिट मध्ये बघू आता 4 मिनिट मध्ये डिफरन्स करायचं. कारण का मेन डिफरन्स सबट्रॅक्ट लिहिले. मिनिट ऍड करायचं व्हॅल्यू मायनस करायचं. म्हणजे काय होईल मित्रांनो 4 मध्ये किती येते असं 19 डिग्रीच्या लाईनला. हा 4 मध्ये 4 4 मायनस करा. व्हाट इज 9440. ठीक आहे. हा आता मित्रांनो या दोघांची वजाबाकी करायची. परत बेरीज ऍड बेरीज लॉग होऊ ना. परत त्या दोघांचं डिव्हिजन सॉल्व करायचं ना. याचं लॉग घ्यायचं. कॅरेक्टरिस्टिक किती सॉल्व करता तुम्ही. याचे कॅरेक्टरिस्टिक पार बनली. याचे कॅरेक्टरिस्टिक पार बनली. 84 चा 7 1 मध्ये लॉग मित्रांनो 84 चा 7 1 मध्ये लॉग पहा. 84 चा 7 मध्ये 9279 आणि 1 मध्ये 1 म्हणजे 9280. ओके राईट. 9280. आता मित्रांनो 94 च्या 4 मध्ये पहा. 94 च्या 4 मध्ये 94 च्या 4 मध्ये 94 च्या 4 मध्ये लॉग 94 च्या 4 मध्ये लॉग इन मित्रांनो 9750. हा डिव्हिजन असल्यामुळे वजाबाकी मित्रांनो 0 गेला 8 3 गेले 12 मध्ये 5 राहिले 18 मध्ये 9 राहिले. हा 12 आणि मायनस प्लस 1 मित्रांनो 0. दशांश 95 चा 3 मध्ये अँटीलॉग. दशांश 95 चा 3 मध्ये अँटीलॉग. That is 8974. What is 8974? What is 8974? आता मित्रांनो 0 मध्ये 1 ऍड करा आणि 1 पॉइंट पुढे द्या. So what is the value? 8.974. व्हॅल्यू किती आली मित्रांनो 8.974. ओके अतिशय महत्वाची व्हॅल्यू आहे मित्रांनो 8.974. आणि म्हणजे या दोघांसाठी काही डिव्हिजन आलं cos 30 degree 6 minute आणि cos 19 degree 6 minute. That is the answer 8.974. आणि 0 मध्ये 1 ऍड केला आपण एवढी व्हॅल्यू आली. ठीक आहे राईट. नोट करून घ्या. थांबू आपण. ओके कंटिन्यू करू आपण. ठीक आहे.
ठीक आहे, विल स्टॉप हिअर.